सर्वसामान्यांचे व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी एंटरप्राइजेस घेऊन येत आहेत सुपारी कटिंग मशीन। 5 वर्षाचा कायदेशीर स्टॅम्प पेपर, नोटरीकृत व्यवसाय करार, उत्पादन मर्यादा 1 किलोग्रॅम प्रति तास, क्षमता 12 तास ब्रेक न करता मशीन चालू शकते। पावडर कोटिंग फिनिश, हेवी ड्युटी मटेरियल वापरले आहे। दर्जेदार वेफर कटिंग सिस्टीम, ध्वनी प्रूफ सह जलद आणि कार्यक्षम। नमस्कार, चॅनल बीच्या सर्व प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 1911 सालापासून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। दरवर्षी या दिवसाची एक थीम ठेवली जाते। 2024 हे वर्ष इन्स्पायर इन्क्लुजन या घोषवाक्याने प्रेरित आहे। म्हणजेच काय तर महिला सबलीकरण आणि स्त्री पुरुष समानता हे सांगण्यासाठी महिलांचा समावेश प्रत्येक कृतीमध्ये सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक या सगळ्या पार्श्वभूमीवरती महिलांचा सहभाग हा समानतेने असावा, हा यामागचा उद्देश आहे। आणि त्यानिमित्त चॅनल बी आपल्यासाठी घेऊन आले आहेत नारी शक्ती ही विशेष मालिका। यामध्ये आपण समाजाला प्रेरणा आणि दिशा देणाऱ्या विविध महिलांच्या मुलाखती घेणार आहोत। आजच्या या भागामध्ये आपण स्वागत करूया अशाच एका सर्वगुणसंपन्न बहुआयामी व्यक्तिमत्वाचं। आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत डॉक्टर गोजिरा जगताप कारेकर। नमस्कार मॅडम। नमस्कार। तर मॅडम, आपण पेशाने डॉक्टर आहात। गेली 20 वर्ष आपण वैद्यकीय पेशामध्ये आहात। तर आपण आपल्या प्रेक्षकांना सांगा की आपली वैद्यकीय पार्श्वभूमी कशी राहिली आहे। सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून आपण सुरू करूयात। मी डॉक्टर गोजिरा जगताप कारेकर। मी 1996 मध्ये भारतीय विद्यापीठ पुणे येथून होमिओपॅथीचा अभ्यास केलेला आहे। त्यानंतर एस व्यासा स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट बँगलोर येथून योगा थेरपीचा अभ्यास घेतलेला आहे। त्याचप्रमाणे सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस हा कोर्स पूर्ण केलेला आहे। त्याचप्रमाणे पुण्यातील मेजर हॉस्पिटल्स रुबी हॉल, दीनानाथ मंगेशकर, संचेती इन्स्टिट्यूट, KM हॉस्पिटल इथे इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर, त्याचप्रमाणे हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स टीचिंग केलेलं आहे। आणि सुरुवातीपासूनच शुद्ध होमिओपॅथी प्रॅक्टिस केलेली आहे। इंटर्नशिपमध्ये स्टार्ट केली आहे। पुणे, वाई, बारामती आणि कोल्हापूर या 4 ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहे। तर आपण आपल्या वैद्यकीय सेवेमध्ये कोणकोणत्या रोगांवरती उपचार देता? लहान मुलांच्या आजारांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक आजारांवर आपण होमिओपॅथिक उपचार देत असतो। कोणताही आजार असो आणि त्याला मुळापासून पूर्ण संपवून टाकणे हा होमिओपॅथीचा रोल असतो। गेल्या 3 पिढ्या या होमिओपॅथीमध्येच आहेत। आजोबांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला। भगतसिंग कोश्यारी जे आपले प्रेसिडेंट होते त्यांच्या हस्ते, ते 106 वर्षांचे होते। त्यांनी होमिओपॅथीची प्रॅक्टिस पूर्ण आयुष्यभर केली। तसेच वडीलसुद्धा होमिओपॅथ आहेत। आई आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते। त्यामुळे 30 वर्षांपासून पूर्णपणे जो बॅकग्राऊंड आहे ते होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकचं आहे। आणि आता आपण होमिओपॅथी उपचार पद्धती देताना आपण योगा थेरपिस्ट म्हणून सुद्धा काम करताय, बरोबर? तर सध्या आपण बघतो की ठिकठिकाणी योगाचे वर्ग आपल्याला बघायला मिळतात। तर गेली 19 वर्ष आपण योगा थेरपिस्ट म्हणून काम करता आहात। तर एक योगा थेरपिस्ट म्हणून योगाबद्दल काय सांगाल आणि योगा थेरपी बद्दल आपण प्रेक्षकांना काय सांगाल? बरोबर, ठिकठिकाणी प्रत्येक कार्यालयामध्ये, प्रत्येक ग्राउंडवर योगा क्लासेस चालू आहेत आणि फ्री आहेत म्हणून सगळेच घेत आहेत। पण ते टीचर्स जे आहेत ते क्वालिफाईड आहेत का हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं। योगा थेरपी आणि योगा क्लासेसमध्ये फरक हाच आहे की योगा थेरपीमध्ये आपण पेशंटची पूर्ण हिस्ट्री घेतो आणि त्या आजाराप्रमाणे त्याला वेरियस एक्सरसाइज शिकवले जातात आणि ते शिकल्यानंतर पेशंट आपलं आपण करून लवकर बरे होतात। योगा फॉर फिटनेस जो आहे तो जनरल एक्सरसाइजेसमध्ये येतो, पण डायबिटीजसाठी योगा थेरपी किंवा कार्डियक डिसऑर्डर्ससाठी योगा थेरपी असतं, थायरॉईडसाठी आहे, योगा थेरपी इन प्रेग्नन्सी आहे, त्याला 3 ट्रायमिस्टरला वेगवेगळे एक्सरसाइजेस असतात, डिलिव्हरीनंतर वेगवेगळे एक्सरसाइजेस असतात। याचप्रमाणे आता सध्या जे खूप मोठा प्रश्न आहे ओबेसिटी, ओबेसिटीसाठी सुद्धा योगा थेरपी असतं। योगा थेरपी आणि योगा क्लासेसमध्ये फरक हाच आहे की चुकून जर एखादी एक्सरसाइज की जी पेशंटला त्रास देऊ शकते ती जर केली गेली तर त्याचा आजार वाढू शकतो। म्हणून कोणताही योगा क्लास करताना योगा टीचरला आपल्या आजाराबद्दल आधी माहिती पाहिजे आणि योगा थेरपिस्ट
ही अशी व्यक्ती असते की जी तुमच्या आजारपण बरं करण्यासाठी ते एक्सरसाइजेस सांगून तुम्हाला त्याच्याप्रमाणे हेल्प करते लवकर बरं होण्यासाठी. योगा थेरपिस्ट म्हणून काम करत असताना आपण क्रीडा योगा थेरपिस्ट म्हणून सुद्धा काम करता आहात, तर आजच्या तरुण वर्गाला याचा कितपत उपयोग होईल असं तुम्हाला वाटतं? बरोबर. क्रीडा योगा हे जे मोस्टली आहे ही कॉन्सेप्ट लहान मुलांसाठी आहे की जी मुलाशी शांत बसून किंवा आपण करतो त्याप्रमाणे योगा करत नाहीत. त्यांना शांत बसवायला फार वेळ लागतो किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग त्यांना शिकवण्याची पद्धत थोडीशी वेगळी होते आणि त्या याच्यातून मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढणं, त्यांचा फोकस किंवा त्यांना पुढे काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतात. त्याचप्रमाणे भूक वाढणे, हाईट ग्रो होणे, स्टॅमिना वाढणे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कव्हर होतात. स्टॅमिना बिल्डअपमध्ये आपल्याकडे काही एक्सरसाइजेस अशा आहेत की ज्यांनी मुलं 24 तासापैकी 20 तास न दमता न थकता खेळू शकतात, अभ्यास करू शकतात आणि कुठेही कन्व्हरही त्यांना थकवा जाणवत नाही. क्रीडा योगा ही कन्सेप्ट सगळ्या मोस्टली स्कूल्समध्ये येणं आवश्यक आहे कारण त्यामुळे मुलांचा फोकस वाढणार आहे. आता होमिओपॅथी आणि योगा थेरपी देत असताना आपण दंतवैद्यकीय सेक्टरकडे सुद्धा गेलेला आहात आणि आपण एक प्रोडक्ट बनवलेला आहे. तर समाजासाठी हे प्रोडक्ट किती उपयोगाचं आहे आणि ते काय प्रोडक्ट आहे? बरोबर. आपण एक क्लीन डेंट म्हणून एक प्रोडक्ट केलेलं आहे. तर क्लीन डेंट हे पूर्ण आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना ते उपयोगी आहे. पोटात गेलं तरी पूर्ण सेफ. दात दुखणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात सळसळणे किंवा जे टार्टर येतं दातांमध्ये ते घालवण्यासाठी सुद्धा तो उपयोगी आहे. हल्ली गुटखा, तंबाखू याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर त्याचे जे पॅचेस असतात दातांवर ते सुद्धा त्या प्रोडक्टनी क्लिअर होतात. लहान मुलांना दात किडायला सुरुवात जेव्हा होते तेव्हा ते यूज केलं तर तिथे स्टॉप होतं. सकाळी आणि संध्याकाळी फक्त 2 वेळा त्याचं मसाज करायला लागतं दातांना आणि पूर्ण एलिमेंट्स क्युअर होतात. आणि हर्बल असल्यामुळे इट्स कम्प्लिटली सेफ. ओके. तुम्ही होलिस्टिक ट्रीटमेंट सुद्धा देता, होलिस्टिक हिलिंग ट्रीटमेंट. तर सध्याच्या काळामध्ये या ट्रीटमेंटची कितपत गरज आहे महिलांना, पुरुषांना, समाजाला, सगळ्यांना? बरोबर. होलिस्टिक अप्रोच जो आहे तो पूर्ण लाईफस्टाईल कव्हर करतो. आपण फक्त औषध देतो. औषध देण्याच्या मागचं असं रिझन असतं की आपण पेशंटची ट्रीटमेंट सुरू करतो. पण पेशंटची ट्रीटमेंट जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा त्याला औषधाबरोबरच लाईफस्टाईल मॅनेजमेंट, डाएट, योगा आणि काउन्सिलिंग हे कम्प्लीट जर घेतलं डॉक्टर्सनी तर त्याचे रिझल्ट्स फार लवकर येतात. गेल्या 20 वर्षात एकही पेशंट असा नाही आहे की जो 3 महिन्याच्या वरती औषध घ्यायला थांबलेला आहे. एनी इलनेस. होलिस्टिक अप्रोच ठेवल्यानंतर माणसाचं माइंडसेटपासूनच जी सुरुवात होते, एकदा माइंडमध्ये माणूस बरा व्हायला लागला की बॉडीमध्ये पटापट रिकव्हरी होते. लाईफस्टाईल चेंजेसची फार गरज असते. सध्या गर्दी गडबड त्यामुळे फक्त प्रिस्क्रिप्शन करून पेशंट जातात. पण पेशंटला थोडासा वेळ देऊन त्यांना जर थोडं लाईफस्टाईल मॉडिफाय करून दिले तर त्याचे रिझल्ट्स फार वेगळे येतात. आता स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मेनोपॉज हा एक खूप ज्वलंत प्रश्न आहे आपण म्हणूया. कारण सध्याच्या जीवनशैलीमध्ये मेनोपॉजचे त्रास खूप वाढलेले आहेत आणि बऱ्याचदा काही त्रास सुरू होतात मेनोपॉज नंतर आणि लक्षात येत नाहीत की ते मेनोपॉजमुळे आहे किंवा बऱ्याच महिलांच्या ते लक्षात येतं पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर महिलांच्या दृष्टीने मेनोपॉज हा त्यांच्या आरोग्यासाठी, आयुष्यासाठी कितपत महत्त्वाचा आहे, तर तुम्ही महिलांना काय मार्गदर्शन कराल? नक्कीच. फक्त मेनोपॉजच नाही तर प्युबर्टीपासूनच जेव्हा मुलींचे पिरियड्स येतात तेव्हापासूनच दरवर्षी एक पोटाची सोनोग्राफी करणं आवश्यक असतं. रुटीन ब्लड अँड युरिन चेकअप करणं मस्ट असतं. पण जेव्हा आपण 40sला जातो किंवा महिला जेव्हा 40शीत येतात त्या दरम्यान पिरियड्स पुढे मागे व्हायला लागतात. थोडंफार इरिटेशन वाढतं. एवढंसं इकडची वस्तू इकडे ठेवली तरीसुद्धा घरामध्ये चिडचिड होते. हे सगळे चेंजेस हॉर्मोनल असतात आणि हे प्रत्येक स्त्रीच्या लाईफमध्ये येत असतात. सगळ्यांना थंडी वाजत असते तेव्हा त्यांना गरम होतं किंवा सगळे गरम होत असतात तेव्हा त्यांना थंडी वाजते. हॉट फ्लॅशेस वगैरे या गोष्टी अगदी नॉर्मल असतात. झोप कमी होणे, वजन वाढणे, चिडचिड होणे, पाय दुखणे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. तर यावेळेस काय करायचं, रुटीन हेल्थ चेकअप व्यवस्थित ठेवायचं, डाएटवर फोकस करायचं आणि थोडंसं लक्ष स्वतःकडे द्यायचं. आपली ही चूक होते की आपण स्वतःकडे लक्षच देत नाही. घरकामात, आपल्या कामामध्ये आपण पूर्ण इतके व्यस्त होऊन जातो की आपण स्वतःही आहोत हे आपण विसरून जातो. मेनोपॉजच्या वेळेस जर योग्य काळजी घेतली नाही तर म्हातारपणी त्रास खूप होऊ शकतो. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं ही आपली जबाबदारी असते. प्रेक्षकांना मला आवर्जून हे सांगावं असं वाटतंय की मॅडम ज्या आहेत त्या वैद्यकीय त्यांची प्रॅक्टिस सांभाळत अनेक सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा सहभागी असतात.
तर त्या खास करून मुलींसाठी वेगवेगळी शिबिरं घेतात आणि त्याचबरोबर व्याख्यानं सुद्धा देत असतात. तर मॅडम, तुम्ही याबद्दल काय सांगाल की मुलींसाठी म्हणून अशी खास शिबिरं घ्यावी असं तुम्हाला का वाटलं आणि याच्या अंतर्गत तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवतात? हो, मुलींचे शिबिरं मी गेले 15 वर्ष घेते आहे. लहान स्कूलमधल्या मुलींपासून कॉलेजेसपर्यंत सगळ्यांचे घेते आहे. हेल्थ चेकअप कॅम्प्स जे आहेत ते रोटरी थ्रू घेतलेले आहेत. प्लस स्कूलमध्ये हेल्थ चेकअप्स पण आहेत. जे व्याख्यानं जे घेते ते कसं राहायचं, कसं वागायचं, आपण काय केल्यामुळे आपलं लाईफ पुढे चांगलं होईल आणि कोणत्या गोष्टी आपण करायला नाही पाहिजेत, आपलं ध्येय काय असावं, आपण कॉन्फिडेंटली कसं पुढे जावं, काय करायचं नाही, या गोष्टीसुद्धा त्यांना सांगाव्या लागतात. घरामध्ये आपण काय करतो, बाहेर आपण कसं राहतो, किंवा ओव्हरऑल स्वतःचं डेव्हलपमेंट करण्यासाठी, स्वरक्षणासाठी आपण कसं वागलं पाहिजे, आपली एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी काय व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या व्याख्यानांमध्ये कव्हर होतात. त्याचबरोबर आपली तब्येत कशी व्यवस्थित राहील, कारण आपण जोपर्यंत व्यवस्थित नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. हेल्थ हा मेन फोकस असतो. त्याबरोबरच त्यांनी पुढे कसं मोठं व्हावं आणि काय करावं हे त्यामध्ये कव्हर केलं जातं. अच्छा, प्रेक्षक हो, तुम्हाला माहितीच आहे की सध्या सर्व बाजूनी आपण ताणाला सामोरं जात असतो. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा ताण आहे आणि त्यासाठीच आपण बघतो की स्ट्रेस मॅनेजमेंट हा सध्या खूप ज्वलंत आणि ट्रेंडिंग टॉपिक बनलेला आहे. वेगवेगळी व्याख्यानं असतात, त्याच्यावरती होत असतात, त्याचबरोबर वेगवेगळी शिबिरं असतात आणि त्याचबरोबर आपण व्हिडिओज बघतो वेगवेगळ्या यूट्यूबवरती. तर मॅडम सुद्धा स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप घेतात. तर मॅडम, तुम्ही या वर्कशॉपबद्दल काय सांगाल? वर्कशॉप घ्यावं त्याच्यावरती असं तुम्हाला काय वाटलं? डेफिनेटली. कसं आहे, औषधं फक्त घेऊन स्ट्रेस रिलीज होत नाही. वर्कशॉप घेण्यामागचं रिझन हे असतं की त्यामध्ये काही टेक्निक्स शिकवले जातात ज्यामुळे आपलं माइंड स्ट्रॉंग होतं आणि माइंड स्ट्रॉंग झालं की आपण कोणताही स्ट्रेस हँडल करू शकतो. त्यामध्ये काउन्सिलिंग एक पार्ट आहेच, पण काही एक्सरसाइजेस आपण डेव्हलप केलेले आहेत की जे केल्यामुळे एकदम फ्रेश फिलिंग असतं. कुठलंही स्ट्रेस हँडल करण्याची कॅपॅसिटी आपली वाढलेली असते. तर स्ट्रेस म्हणाल तर सुरू कुठे होतो? आईच्या गर्भातून सुरू होतो. एखादी स्त्री जेव्हा प्रेग्नंट असते तेव्हा तिच्या आजूबाजूच्या वातावरणामुळे बाळावर होणारा परिणाम तो तिथून सुरू झालेला असतो. म्हणून आपल्याकडे जे म्हणतात की प्रेग्नंट असताना घरातलं वातावरण नेहमी चांगलं असावं, ते जर चांगलं राहिलं तर बाळ हेल्दी होणार आहे. आणि आईचा जो माइंडसेट असतो तसाच माइंडसेट बाळाचा होतो. आई जर आनंदी हॅपी असेल तर बाळसुद्धा पुढे तसंच राहतं आणि आई जर डिप्रेस्ड असेल तर मुलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण वाढतं. मग यावेळेस जबाबदारी आपल्या घरातल्यांची असते की त्या बाईला आपण सुखी कसे ठेवू, ती आई होणार आहे, तिला काय हवं आहे नको आहे, या सगळ्या गोष्टी त्या बेसिकपासून त्या वर्कशॉपमध्ये कव्हर होतं. राईट फ्रॉम चाइल्ड बर्थ नंतर तुम्ही स्कूलमध्ये जाता तेव्हा ते मुलांच्या पण काही प्रश्न असतात ते आपण कव्हर करतो. कॉर्पोरेट सेक्टरला आपण कव्हर करतो की त्याच्यामध्ये स्ट्रेस लेवल्स वेगळ्या प्रकारचे असतात, ॲडिक्शन त्यामध्ये येतं असं आणि प्रत्याहार म्हणून एक गोष्ट आहे जी मी आवर्जून त्यामध्ये घेते की विच कनेक्ट्स युअर फिजिकल बॉडी टू द माइंड. एक वेगळ्या स्पिरिच्युअल लेवलला तुम्हाला जर पोचायचं असेल तर प्रत्याहार जी गोष्ट आहे ही यायलाच पाहिजे. आणि वन डे वर्कशॉपमध्ये ते सगळं कव्हर होतं की जे कुठेही आपण औषध घेऊन कव्हर करू शकत नाही. तर गेले 15 वर्ष मी हे करत आहे स्कूल्स, कॉलेजेस आणि कॉर्पोरेट्ससाठी. अच्छा, प्रेक्षक हो, सध्या आपण बघतो आहेत की शासनातर्फे निर्भया पथक ही खूप महत्त्वाची सुविधा महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर गेली अनेक वर्ष आपल्या डॉक्टर मॅडम ह्या निर्भया पथकाच्या सदस्य राहिलेल्या आहेत. तर मॅडम, आपण आपल्या प्रेक्षकांना सांगावं की निर्भया पथक हे कशा पद्धतीने काम करतं आणि महिलांना त्याची कितपत गरज आहे, कशी गरज आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे? डेफिनेटली. निर्भया पथक जे सुरू झालेलं आहे हे महिलांच्या सबलीकरणासाठी, महिलांना प्रोटेक्ट करण्यासाठी, कोणत्याही इमर्जन्सीमध्ये हेल्प मिळण्यासाठी केलेलं आहे. डायल 100, 103 आणि 1019 हे नंबर्स जे आहेत हे कधीही डायल केलं तर पटकन आपल्याला हेल्प मिळू शकते. आणि त्या हेल्पमध्ये तुम्ही कितीही इमर्जन्सीमध्ये असलात तरी पोलीस तुमच्याकडे पटकन पोचतात. निर्भया पथक म्हणजे फक्त पोलीस पोचणेच नाही, पण नंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या व्यक्तीची काउन्सिलिंग करणं किंवा त्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढणं हा रोलसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. आपल्याकडच्या लेडी पोलीस खूप स्ट्रॉंग आहेत, कधीही कॉल केला तरी त्या हजर असतात. पण यामध्ये मी मुलींना पण हे सांगेन की थोडंसं आपणही अलर्ट राहायला पाहिजे. आपण स्वतः प्रोटेक्शन स्वतःचं करायलाच पाहिजे. जोपर्यंत हेल्प येत नाही तोपर्यंत आपण स्वतःला कसं संरक्षण करू हे टेक्निक प्रत्येक स्त्रीला येणं गरजेचंच आहे.
मे बी 2 मिनिटं लागतील, 5 मिनिटं लागतील, त्या 2 ते 5 मिनिटात आपल्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये म्हणून आपल्याला कोणते तरी एक डिफेन्स आर्ट यायलाच पाहिजे. भले ना लाठीकाठी असू देत, शिवकालीन कोणतं असू देत, कराटे असू देत, मार्शल आर्ट कुठलंही यायला पाहिजे. आणि त्याहून महत्त्वाचं माइंडचा अलर्टनेस पाहिजे. मोबाईलमध्ये पाहत पाहत जर आपण रस्ता क्रॉस करतोय, रात्री मोबाईल पाहत फिरतोय, काहीही गोष्टी कुठेही घडू शकतात, दिवसा पण होऊ शकतात. सध्या आपण आसपास पाहतो किती भयानक अवस्था झालेली आहे. दिवसा उचलून गाडीत टाकून घेऊन जातात. ते जर अलर्ट असतील तर प्रोटेक्ट करता येऊ शकतं. तर निर्भया पथक तर आहेच, सगळे हेल्प करायला आहेत आणि एक्सलंट त्याची सर्व्हिस आहे. गाईड करतात, प्रॉपर हे करतात, पण स्वतःवरही लक्ष ठेवायला पाहिजे मुलींनी. कारण कोणी येऊपर्यंत आपल्यापर्यंत आपण स्वतःसाठी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचा संदेश मॅडमनी दिलेला आहे. आणि मला यात अजून एक गोष्ट सांगावीशी वाटेल की मुलींसाठी निर्भया पथक आहे, मुलींसाठी मॅडमनी संदेश दिला, पण मुलांसाठी सुद्धा मी म्हणेन की मुलांनी सुद्धा अलर्ट राहायला हवं. मुलांसाठी सुद्धा सध्या अनेक घटना घडताना आपण पाहतो आहोत, अनेक घटना समोर येतात, अनेक घटना येत नाहीत. तर जसं महिलांनी स्वतःची सावधगिरी बाळगली पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, महिलांना निर्भया पथक येणार आहे, तसं पुरुषांनी आणि मुलांनी सुद्धा स्वतःची काळजी घ्यायला हवी असं मला सांगायचं आहे या ठिकाणी. तर मॅडम, आपली एक वेगळी ओळख म्हणजे आपण गेली 20 वर्ष जसं आपण प्रॅक्टिसमध्ये आला आहात तसं आपण सैनिकांना आणि सैनिकांच्या कुटुंबांना मोफत उपचार देता. तर ही संकल्पना आपल्या मनात कशी आली? आपण आज जो इथं श्वास घेत आहोत, जो मोकळा श्वास घेत आहोत, हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. फक्त सैनिकच नाही पण क्रांतिकारी सुद्धा जे आहेत, या 2 व्यक्तींमुळे आज आपलं अस्तित्व टिकून आहे. तर त्यांच्यासाठी आपण काय करतो? आपण काहीच करत नाही. मग एक छोटीशी गोष्ट आपण आपल्या देशासाठी किंवा आपल्या लोकांसाठी जर करू शकलो तर का नाही करायची? एक छोटासा खारीचा वाटा म्हणून आपण तेवढं नक्की करू शकतो. ते आपल्यासाठी किती करतात, अनलिमिटेड करत असतात, पण आपण त्यांना का विसरतो? ते तिथे लढत असताना त्यांचे फॅमिलीज मागे असतात, त्यासुद्धा कुठेतरी कॉम्प्रोमाइज करत असतात, कुठेतरी ते लाईफ खूप हार्ड फेस करत असतात. मग एक त्यांना कोपरा की काही झालं तरी आहेत आपल्यासाठी कोणीतरी, मग त्यांच्याकडून का घ्यायचे पैसे? क्रांतिकारी असणं आणि काय म्हणतो आपण सैन्य दलात भरती होणं ही फार मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट माझ्या आईकडून मला आलेली आहे. आई गेले 40 वर्ष सैनिकांना त्यांच्या फॅमिली मेंबर्सला फ्री ट्रीटमेंट देते. मग ती जे करते तेच माझ्याकडे आलेलं आहे आणि डेफिनेटली पुढे माझी मुलगी सुद्धा करेल. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम मॅडम राबवत आहेत. मॅडम, आता थोडासा वेगळा प्रश्न याच अनुषंगाने आहे की आपली मुलगी 7वीत आहे आणि ती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्केटिंग खेळते. तर मला हे विचारायचं आहे की मुलींनी कोणताही क्रीडा प्रकार खेळणं, त्याच्यात प्रावीण्य मिळवणं आणि पुढे जाऊन जर त्यांची इच्छा असेल आणि त्यात मध्ये करिअर करणं, तर या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही एक डॉक्टर म्हणून आणि एक पालक म्हणून आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? नक्कीच, प्रत्येक मुलीलाच नाही तर मुलाला सुद्धा 1 तास ग्राउंडवर जाणं गरजेचंच आहे. आज हेल्थ जी आहे, फिटनेस जे आहे ते बेसिक आहे. आणि त्यानंतर आता माझ्या मुलीचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ती इंटरनॅशनल स्केटिंग चॅम्पियन तर आहेच, पण सिकाई मार्शल आर्ट्सला ती स्टेट लेवल ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे. ती आईस स्केटिंगमध्ये नॅशनल सिल्वर मेडलिस्ट आहे. तर या सगळ्या गोष्टी कधी होतात? जेव्हा आपण पेरेंट्स त्यांना हेल्प करतो. आई वडील जेव्हा तिथे घेऊन जातील तेव्हाच एक गायडन्स मिळतो आणि पुढे जाता येतं. पण तिचं क्रेडिट मी घेणार नाही, तिचं क्रेडिट मी माझ्या आहोंना देईन. ते स्केटिंग कोच आहेत, ते इंटरनॅशनल स्केटिंग चॅम्पियन आहेत आणि गेले 25 वर्ष ते मुलांना घडवत आहेत. आपल्या इथे बेसिकपासून स्टार्ट होतं, क्लब लेवल कॉम्पिटिशन्सपासून इंटरनॅशनल लेवलपर्यंत नेतात. प्रत्येक आईवडिलांनी कोणता ना कोणता एक स्पोर्ट कंपल्सरी मुलांना शिकवायला पाहिजे. त्याने एक वेगळं लाईफस्टाईल डेव्हलप होतं. हारणं काय असतं, जिंकणं काय असतं हे इक्वली फेस करण्याची तयारी राहते. फक्त हारलो, डिप्रेशनमध्ये गेलो, कितीतरी मुलं आता सुसाईड करतात एक्झाम पेपर अवघड गेला म्हणून. ते जर खेळाडू वृत्ती असेल, अरे ठीक आहे पुढच्या वेळेस देऊ, हा फरक पडतो. त्यासाठी आपली तब्येत चांगली राहण्यासाठी आणि एक प्रॉपर गायडन्स मिळाला पाहिजे. खूप पुढे जाऊ शकतात, मुलींनी तर करायलाच पाहिजे. आणि आता गव्हर्नमेंटनी खूप सगळ्या स्कीम्स आणल्यात स्पोर्ट्समनसाठी की त्यामध्ये त्यांना करिअरला तर अनलिमिटेड स्कोप आहे. तर आपण अशा खूप बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आज गप्पा मारत आहोत आणि ही मुलाखत संपवताना मी मॅडमला असं विचारेन की महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या सर्व भगिनींना काय संदेश द्याल? सर्व भगिनींनी खुश राहा, पण सगळ्यात मोठा संदेश हा द्यायची इच्छा आहे की
कोणाचा खांदा का शोधतेस, कोणाचा खांदा का शोधतेस, देवाने 2 खांदे दिलेले आहेत, देवाने 2 खांदे दिलेले आहेत, त्या खांद्यांवर ताठ मान करून पुढे चालत राहा आणि खुश राहा. छोटंसं आयुष्य आहे, आनंदाने राहा. तर प्रेक्षक हो, ही डॉक्टर गोजीरा जगताप कारेकर यांची मुलाखत आपल्या सर्वांसाठी खरंच खूप प्रेरणादायी आहे, उत्साह वाढवणारी आहे आणि पालकांना दिशा देणारी आहे. तर मॅडम, आपण चॅनल बीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप आभार. धन्यवाद. इन्स्पायर अकॅडमी शिक्षणाची परंपरा ही कोणत्या स्थानावरून नाही तर त्या संस्थेवरून ठरत असते. IIT, JEE, नीट, MSCIT ची उत्तम तयारी करून घेणारी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील प्रसिद्ध संस्था इन्स्पायर अकॅडमी. इयत्ता 7वी पासूनच इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे फाउंडेशन कोर्स, KVPY, ऑलिम्पियाड, NTSC यासारख्या स्कॉलरशिप परीक्षेत हमखास यश मिळवून देणारी अकॅडमी इन्स्पायर अकॅडमी. IIT फॅकल्टीच्या उज्ज्वल परंपरेतून घडलेला विद्यार्थी भविष्यात लौकिकात भरच घालेल. बीट सॅट एंट्रन्स, JEE मेन आणि ॲडव्हान्सची तयारी, स्पेशल NDA कोर्स, शिवाय बाहेर गावच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय. महाराष्ट्रातील हायेस्ट सक्सेस रेट असलेल्या इन्स्पायर अकॅडमी मध्ये आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भवितव्य घडवा उज्ज्वल. इन्स्पायर अकॅडमी, इन्स्पायरिंग यंग माइंड्स थ्रू एज्युकेशन. प्रवेशासाठी संपर्क तथासू कॉर्नर, शाहूपुरी, रेल्वे गेट समोर, कोल्हापूर. संपर्क 79 72 96 12 99 91 46 81 45 00. नमस्कार. महिला दिनानिमित्त आयोजित नारी शक्ती या विशेष मालिकेमध्ये मी आपले पुन्हा एकदा स्वागत करते. आत्ता माझ्यासोबत आहेत निवृत्त मुख्याध्यापिका सौ छाया पाटील मॅडम, ज्या आत्ता पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, आपले चॅनल बीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर्वांना. तर मॅडम, आपण जवळपास 25 वर्षे शिक्षिका म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर 5 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून काम केलं, तर जवळपास आपण 30 वर्ष शिक्षकी पेशामध्ये होतात. तर आपला शिक्षकी पेशाचा अनुभव कसा होता आणि यामागची आपली थोडी पार्श्वभूमी प्रेक्षकांना सांगा. शिक्षकी पेशामध्ये मी सायन्स विषय आणि गणित विषय दोन्ही विषय शाळेतील मुलांना 8वी 9वी 10वी पर्यंत शिकवले आणि या विषयातून मला अध्यापन करताना खूपच म्हणजे चांगले अनुभव आलेत. मी पर्यावरण उपक्रम राबवलेत या ठिकाणी. तसेच माझ्यात विद्यार्थी आहेत ते सर्व क्षेत्रामध्ये इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत किंवा असे अधिकारी क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत. तर त्यांच्याकडून आता मला फीडबॅकसुद्धा, म्हणजे मी इतकी वर्ष काम केलं तर गेट टुगेदर वगैरे यावर्षी 4 गेट टुगेदर झालीत, गेल्या वर्षी पण झालीत आणि मुलांच्याकडून खूप म्हणजे रिस्पेक्ट आणि त्यांच्याकडून फीडबॅक खूप चांगल्या पद्धतीने येत आहे. तर मॅडम, आपण सध्या रिटायर आहात आणि त्यानंतर आपण जे निवृत्तीचं आयुष्य आहे तर त्याच्यामध्ये आपण महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी म्हणून काम करता आहात. तर निवृत्तीनंतर आपण योगाकडे कशा वळालात? आमच्या घरामध्ये माझे मिस्टर आहेत शांताराम पाटील, हे भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी आहेत कोल्हापूर विभाग. तर वातावरणच आमच्या घरामध्ये योगाचं आहे आणि त्यांच्यामुळं मी पण या ठिकाणी योगाकडे वळले. शाळेत असतानाच मी या ठिकाणी योगाचे शिबिर वगैरे अटेंड केली होती आणि शाळेतल्या मुलांचे मी योग वर्ग घेत होते. त्याशिवाय माता पालकांचे योगा मी या ठिकाणी शाळेच्या परिसरात तरी घेतलेला आहे आणि मला आवड आहे की सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी मी, आणि त्याचबरोबर माझं स्वतःचं पण आरोग्य चांगलं आहे आणि चांगलं राहतं म्हणून मी योगाकडे वळले. तर योग शिक्षिका म्हणून काम करत असताना आपण महिलांच्या दृष्टीने योगाभ्यास किती महत्त्वाचा आहे, त्यांनी योगा करणं किती महत्त्वाचं आहे, याबद्दल काय सांगाल? आता महिलांना कसं 90% घर जे आहे ते महिलांच्यावरच अवलंबून आहे आणि त्यामुळे तारेवरची कसरत महिलांना करावी लागते आणि त्यासाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आता थायरॉईड तिशीनंतरच, आता माझ्याकडे काही महिला येतात थायरॉईडनं ग्रासलेल्या आहेत, तिशीनंतरच हे सुरू आता झालेलं आहे. तर थायरॉईडसाठी, त्याच्यानंतर गर्भाशयाचे रोग आहेत, त्याच्या ब्लड प्रेशर आहे, हार्टचे प्रॉब्लेम आहेत. तर हे सर्व जर होऊ नये 40 नंतर 50 नंतर तर अगोदरच योगा सुरू करणं गरजेचं आहे. आणि एक जर महिला शिकली या ठिकाणी योगा तर सगळ्या घराचं स्वास्थ्य या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राहू शकतं आणि मुलांचं किंवा पुरुषांचं पण आरोग्य ती चांगल्या पद्धतीनं ठेवू शकते. तर महिलांच्या दृष्टीने योग महत्त्वाचा आहे हे आता आपण सांगितलं. तर महिला, पुरुष, अबालवृद्ध सगळ्यांच्या दृष्टीनेच योगाभ्यास किंवा योगा करणं हे महत्त्वाचं आहे. तर आपण जे योगा शिबिरं घेता किंवा योग शिकवता तर त्याच्यासाठी काही फी आकारली जाते का? आता महिला पतंजलीमध्येच मी काम करते. तर श्रद्धेय स्वामीजींना, आमचे गुरु, कोटी कोटी नमस्कार या ठिकाणी. त्याचबरोबर साध्वी देवप्रिया
ह्या पतंजली योगपीठाच्या डीन आहेत त्या, आणि उपनिषदामध्ये ते PhD आहेत. मग त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही महिला पतंजलीचं हे काम करतो. तर निःशुल्क आहे. म्हणजे आम्ही जी शिबिर लावतो खेडेगावामध्ये किंवा शहरामध्ये 5 दिवसाची, 3 दिवसाची किंवा 7 दिवसाची, ही निःशुल्क, म्हणजे इथं आम्ही काही फी आकारत नाही आहे. पण स्त्रियांना काय होते, सकाळी वेळ मिळत नाही यायला, म्हणजे डबे असतात, सकाळची शाळा असते मुलांची, त्यांना मग वेळ, पण त्यांनी आवर्जून सकाळी लवकर उठून जर वेळ काढला तर ते काम या ठिकाणी होऊ शकते. मग त्यासाठी आम्ही ग्रामीण भागामध्ये काय करतात, महिला सकाळी त्या म्हणजे शेतात जातात, त्यांना जनावरांची कामं असतात, म्हणजे वैरण वगैरे आणणं. तर त्यासाठी आम्ही काय करतो, ग्रामीण भागामध्ये 4 ते 5 दुपारी शिबिर लावतो आम्ही, आणि तिथं आम्हाला त्यावेळेला महिलांचा थोडासा या ठिकाणी प्रतिसाद मिळतो. अच्छा, तर आता आपण अडचण सांगितली ग्रामीण भागातल्या महिलांची, तर शहरी भागात सुद्धा काही ना काहीतरी अडचणी असतात. थोड्या योगाबद्दल अवेअरनेस सगळ्यांनाच आहे, त्याचं महत्त्व माहिती आहे, पण काय होतं की वेळ काढला जात नाही, वेळ मिळत नाहीये किंवा अशी अनेक कारणं सांगितली जातात. तर योगासाठी वेगळा वेळ काढणं हे किती महत्त्वाचं आहे याच्याबद्दल आपण सांगा. आता शहरी भागामध्ये थोडंसं महत्त्व म्हणजे त्यांना ते समजून आलेलं आहे की आपण बाबा योगा केला तर आपलं आरोग्य चांगलं राहील. मग इथं थोडासा आम्हाला प्रतिसाद चांगला आहे शहरी भागामध्ये, परंतु ग्रामीण भागामध्ये सकाळी थोडंसं प्रतिसाद कमी असतो. दुपारच्या सत्रामध्ये महिलांना म्हणजे थोडा वेळ मिळतो या ठिकाणी, निदान घरी असणाऱ्या किंवा शेतात न जाणाऱ्या महिला आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतात. आणि जर हे महिलांनी जर वेळ काढला तर त्यांचं पूर्णपणे आरोग्य हे चांगल्या पद्धतीनं राहू शकतं या ठिकाणी. मग एखादा अनुभव आपण काय सांगाल की एखाद्या महिलेने वेळ काढल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र काय बदल एक महिला, आता या ठिकाणी बालिंगा या ठिकाणीच आमचं शिबिर सुरू आहे, तर एक महिला दुपारी 4 ते 5 ती वेळ काढून यायला लागली. थोडे दिवस आम्हाला सुरुवातीला प्रसाद कमी, पण नंतर भरपूर महिला यायला लागल्या. तर त्याच्यामध्ये तिचं ब्लड प्रेशर जे होतं ते 150च्या पुढेच असायचं, म्हणजे 200च्या वरती किंवा 150च्या वरतीच. योगाला 1 महिनाभर येऊन तिनं बघितल्यानंतर तिचं ब्लड प्रेशर आहे ते 130पर्यंत आलं. चेक केल्यानंतर तिला खूप आनंद झाला आणि चेहऱ्यावरती पण म्हणजे फ्रेश आणि तिच्यामध्ये उत्साह दिसून आला. घरातल्या लोकांना पण त्यांच्या चांगलं वाटलं आणि दररोज जा असं घरातले लोक तिला प्रोत्साहन देऊ लागलीत. योगाभ्यास व्यतिरिक्त आपण योगा टीचर म्हणून काम करत आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त आपण पद्माराजे महिला संघटनेचं काम करता, तर यामध्ये आपण कोणकोणते उपक्रम राबवता आणि या संघटनेतर्फे काय केलं? आता पद्माराजे फाउंडेशन ही शिवाजी पेठेतील संस्था आहे, तर त्याच्यामध्ये माझी विद्यार्थिनी आहे सरिता सासणे, अध्यक्ष आहे, आणि मी तिची गुरु, म्हणजे आम्ही दोघी गुरु आणि शिष्य एकाच संघटनेमध्ये आम्ही काम करतो. तर ही संघटना जी आहे ती महिलांच्यावरील अत्याचार आणि दूर करणे यासाठी किंवा पर्यावरण काही चांगले उपक्रम राबवणे, तर त्यासाठी मी त्या संघटनेमध्ये समन्वयक म्हणून काम करते आणि सपोर्टिंग त्या सर्व तरुण महिलांना मी काय करते, मार्गदर्शनाचं काम करते या ठिकाणी. आता परवाच कार्यक्रम झाला की संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, संपूर्ण रंकाळा परिसर प्लॅस्टिक मुक्त, जवळजवळ 2 ते 3 पोती आम्ही सगळ्यांनी मिळून काय केलं होतं, ते प्लॅस्टिकचं गोळा केलं होतं या ठिकाणी. तर मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगावंसं वाटेल की पद्माराज्य महिला संघटना जी आहे त्या संघटनेच्या मार्फत सर्व महिला कोल्हापूरमध्ये अनेकविध उपक्रम सामाजिक आणि महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने सातत्याने राबवत असतात. तर मॅडम, मला तुम्हाला आता विचारायचं आहे की योगाभ्यास आणि पद्माराजे महिला संघटनेचं काम, तर याच्यासाठी भविष्यात आपले काय विचार आहेत हे काम पुढे नेण्याच्या दृष्टीने? आता त्या संघटनेत ज्या महिला आहेत त्या योगामध्ये पण आहेत माझ्याकडं, म्हणजे त्यांनी पण योगाचं शिबिर काय केलं आहे, अटेंड केलं आहे, त्यासुद्धा योगा करतात आणि त्यांचं आरोग्य चांगलं ठेवतात. तशाच पद्धतीनं शहरातील काही ठिकाणी मी योगाची शिबिरं घेते. आमच्या पतंजलीच्या पण इतर महिला आहेत, तर त्या शिबिरातून त्यांचं आरोग्य चांगलं राहावं या ठिकाणी, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. अच्छा, आणि मग भविष्यात तुम्ही काय उपक्रम आता राबवणार? भविष्यात आम्ही तळागाळातील महिलांच्यापर्यंत योगा पोहोचवायचं काम, त्याचबरोबर तालुक्यातील म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशी शिबिरं लावणं योगाची 3 दिवसाची, 5 दिवसाची, 7 दिवसाची, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील यासाठी मी प्रयत्न करते. आता तुम्ही नोकरी केली, त्याच्यानंतर आता योगा टीचर म्हणून काम करताय, संघटनेचं काम करताय, तर हे सगळं काम करत असताना कुटुंबातलं प्रोत्साहन तुम्हाला कशा पद्धतीने मिळतं? तर कुटुंबातील माझे मिस्टरच या ठिकाणी योग शिक्षक पण आहेत, परत पुन्हा भारत स्वाभिमानचं ते जिल्हा प्रभारी म्हणून काम करतात, तर त्यांच्याकडून सपोर्टिंग, मुलांच्याकडून सुद्धा, मुलंसुद्धा माझी योगामध्ये आहेत, योगा करतात आणि चांगल्या पोस्टवर, मुलगी माझी IT इंजिनियर आहे, मुलगा पण सध्या PhD करतोय, मिस्टर पण आहे, त्या सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळं मी हे काम चांगल्या पद्धतीनं करू शकते. बरोबर. आता करिअर करत असताना जेव्हा स्त्रीला करिअर करायचं असतं तेव्हा कुटुंबाची एक बाजू खूप भक्कम असावी लागते,
कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. तर या कौटुंबिक पाठिंब्याचं काय महत्त्व आहे एखाद्या करिअर करणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये, याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर याच्यामध्ये खूपच महत्त्व आहे. मीच आता ग्रामीण भागामध्ये माझा जन्म झाला. आमच्या गावामध्ये शाळा 7वीपर्यंत शाळा होती. मग हायस्कूलला मला 2 किलोमीटर चालत जावं लागलं. मग माझे वडील बळवंत पाटील त्यावेळी त्यांनी अगदी म्हणजे मला प्रोत्साहन दिलं. आईनं सुद्धा या ठिकाणी, आईसुद्धा माझी शेतामध्ये काम करायची, तिनं सुद्धा प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी हे पुढे शिक्षण घेऊ शकले. त्याचबरोबर म्हणजे सर्व महिलांना आता नवीन महिला आहेत त्यांना घरातून प्रोत्साहन असल्याशिवाय त्या पुढं जे काम आहे त्यांचं करिअर म्हणा, त्यांची म्हणजे शिक्षण वगैरे आहे त्या पार पाडण्यासाठी त्यांना घरातून एक प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे. तरच त्या स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभं राहू शकतील आणि देशाचं, समाजाचं, नागरिक चांगलं बनवण्याचं काम त्या करू शकतील. बरोबर. आता आपण कौटुंबिक पाठिंब्याबद्दल बोललो. तर करिअर करत असताना जेव्हा स्त्री घराच्या बाहेर पडणार आहे तर स्त्री ही असते, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की ती सेंटर पॉईंट असते कोणत्याही कुटुंबाचं, तिची तब्येत चांगली राहिली पाहिजे. मग जेव्हा ती बाहेर पडणार आहे तेव्हा कुटुंब सुद्धा तिला सांभाळावं लागतंच आहे. पुरुषांपेक्षा स्त्रीच्या जबाबदाऱ्या आपण थोड्या जास्त असतात असं म्हणूया. तर जेव्हा ती बाहेर पडणार आहे तेव्हा घर आणि करिअर हे दोन्ही सांभाळत असताना स्त्रियांनी काय काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं, एक करिअर करणारी महिला या पॉइंट ऑफ व्ह्यू? आता करिअर करणारी महिला म्हटलं तर तारेवरची कसरतच असते. घरात सासू सासरे असतात, आई वडील असतात, त्यांचं सगळं सांभाळून, त्यांचं जेवण खाण नाश्ता सांभाळून बाहेर पडावं लागतं या ठिकाणी. पण हे काम जर तिची तब्येत चांगली असेल, आरोग्य चांगलं असेल तर ही काम ती आनंदानं करू शकेल. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि जिथं काय तिचं करिअर असेल, ऑफिस असेल, तिथं पण ती चांगल्या पद्धतीनं योगदान देऊ शकेल. त्यासाठी तिचं आरोग्य चांगलं राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आता तुम्ही 30 वर्ष जॉब केला, आता योगाभ्यासाकडे वळलेला आहात. आपण वयाची 60 ओलांडलेली आहे आणि वयाच्या 60 नंतर सुद्धा आपण 30 वर्ष जॉब केल्यानंतर योगा टीचर म्हणून उत्साहाने काम करताय. त्याच्याबरोबरच तुम्ही संघटनेचं काम सुद्धा तितक्याच उत्साहाने करताय. तर अनेक महिलांमध्ये मनाची उर्मी खूप असते की मला हे करायचंय, ते करायचंय, अनेक गोष्टी करायच्या आहेत, पण अडचणी खूप येत असतात. तर या वयामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी उत्साहाने करताना तुम्ही काय कानमंत्र आपल्या महिला प्रेक्षकांना द्याल? म्हणजे हा उत्साह टिकून राहण्यासाठी घरातलं प्रोत्साहन तर आवश्यक आहेच. त्याचबरोबर आपलं आहार पण चांगला पाहिजे, या ठिकाणी योगा पाहिजे, प्राणायाम पाहिजे, तरच तुम्ही हे चांगल्या पद्धतीनं तुमचा उत्साह टिकून राहतो. वेगवेगळे छंद पाहिजे, त्या ठिकाणी वाचन पाहिजे, तर आपण सर्व जबाबदाऱ्या या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू शकतो. तर आता महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या महिला प्रेक्षकांना काय बहुमोल असा संदेश द्याल? महिला दिनाच्या निमित्तानं आता सर्वच महिला, तरुण मुली ज्या आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे दुसऱ्याच्या अपेक्षा करू नये. पहिल्यांदा आपलं शिक्षण महत्त्वाचं, व्यावसायिक शिक्षण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतःच्या पायावर स्वावलंबी पाहिजे या ठिकाणी. आणि त्याचबरोबर घरातल्यांचं पण प्रोत्साहन सगळ्यांचंच पाहिजे. तिला मुलांचं पाहिजे, पतीचं पाहिजे, सासू सासऱ्यांचं पाहिजे, तर ती खंबीरपणे काम करू शकते. तर जॉब करत करत सामाजिक कार्यामध्ये सहभागी असणाऱ्या आणि नोकरी आणि कौटुंबिक प्रोत्साहन या दोन्हीचं महत्त्व सांगणारी आजची ही मुलाखत अतिशय मार्गदर्शक अशीच आहे. तर पाटील मॅडम, आपण चॅनल बीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेक्षकांना खूप बहुमोल असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.